हा चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, तुम्ही बुधवार पेठेचे नाव तर ऐकले असेल, पण या बुधवार पेठेपेक्षाही सध्या पुण्यातील परिस्थिती पाहिली तरी अतिशय खराब आणि संस्कृतीला लाज वाटेल अशी निर्माण झाली आहे। देशातील महत्त्वाचे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जायचे, मात्र सध्या पुणे म्हणजे गुन्हेगारी शहराकडे वाटचाल करत आहेत। याला जबाबदार फक्त पुणेकर नाही, तर जो लोंढा इतर ठिकाणाहून या ठिकाणी वाढत आहे तेच लोक पुण्याची संस्कृती बिघडवत आहेत। असा एकही दिवस नाही की त्या दिवशी पुण्यामध्ये गुन्हेगारी घडली नाही। ज्याला जसे वाटेल तशा पद्धतीने पुण्याला लुटण्याचा प्रयत्न करत आहे। सांगायचे कारण एवढेच आहे की जी घटना तुम्हाला सांगायची आहे ती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। एक चांगल्या घरातील महिला अशी कसं वागू शकते हा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही। महिला वर्गाने तरी लाज बाळगून नोकरी आणि घर सांभाळायला पाहिजे, पण पैशाच्या पुढे आपण काय करतो याचे भान त्यांनीही सोडून दिले आहे। घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। पुणे शहरात राहणारी पूजा ही नोकरीच्या शोधात असताना सुरुवातीला तिने कंपनीत नोकरी केली। कंपनीत नोकरी करत असताना तिचे लग्न झाले। लग्न झाल्यानंतर नवरा तर तिला चांगला मिळाला, पण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिला लग्न झाल्यानंतरही कंपनीत काम करावे लागले। काम करत असताना तिचा नवराही काम करत होता, पण नवऱ्यापेक्षा पूजाला जास्त पगार होता, त्यामुळे घरात तिची दादागिरी चालू लागली। कंपनीच्या ठिकाणी जो काही पैसा मिळत होता तो पैसा तर तिला कमी पडू लागला होता। कमी काळात तिला खूप श्रीमंत व्हायची ओढ लागली होती। नवऱ्यासोबत लग्न केल्यानंतर आपला संसार सुखाचा आणि श्रीमंतीचा होईल अशी तिला अपेक्षा होती, पण तिची ती अपेक्षा काही पूर्ण झाली नाही। त्यामुळे तिने पैसा कमवण्यासाठी सौंदर्याचा वापर करायचे ठरविले। कंपनीत काम करत असताना तिने त्या ठिकाणी चौकशी करायला सुरुवात केली। काही वेळा तिला त्या ठिकाणी मिळत असलेल्या प्रतिसादाचा फायदाही होऊ लागला, पण ज्या ठिकाणी ती कंपनीत कामाला होती त्या ठिकाणची नोकरी ही कंत्राटी स्वरूपाची होती। त्यामुळे कंपनीने काही लोकांना कमी केले, त्यामध्ये पूजाचा देखील नंबर लागला। त्यामुळे एका बाजूने दुसरे इन्कम सुरू असताना पहिले इन्कम बंद झाले। आता अडचणी येऊ लागल्या। नवरा कामाला जात होता, पण त्याच्या पैशाने आपण कधी श्रीमंत होणार असा काहीसा विचार पूजा करत होती। ज्यांच्याबरोबर पूजाचा संबंध आलेला होता त्यांच्याबरोबर आता संबंध ठेवणे कठीण झाले होते, कारण कंपनीत असताना त्या ठिकाणी भेटी व्हायच्या, पण आता कंपनीत जाणे होत नसल्यामुळे तिला भेटणारेही कमी झाले। मग पुन्हा पूजा नोकरीच्या शोधात असताना तिला पुणे शहरातील PMPLच्या पुणे स्टेशन आगारामध्ये काम असल्याचे कळाले। काम हे कंडक्टरचे होते, त्यामुळे पूजाला हे काम भारी वाटले। त्या ठिकाणी पगार देखील चांगला मिळेल अशी तिला अपेक्षा होती, त्यामुळे पूजाने त्या ठिकाणी मुलाखत दिली। मुलाखत झाल्यानंतर काही दिवसातच तिला त्या ठिकाणी नोकरी मिळाली। आता पूजा शहरातील प्रत्येक विभागामध्ये फिरू लागली। गाडीवर कंडक्टर असल्यामुळे तिचा अनेकांशी संपर्क येऊ लागला। ज्या कंपनीत काही लोकांचा तिच्यासोबत संपर्क होता त्यापेक्षा अनेक लोक तिला भेटू लागले। शेवटी पूजा सुंदर असल्यामुळे तिच्याकडे आकर्षित होणारे चेहरे एकटक पाहू लागले। पूजाला मात्र या सर्व गोष्टीचे हसू येऊ लागले होते। श्रीमंत होण्याचा मार्ग खूप जवळ आल्याचे तिला वाटू लागले। त्या पद्धतीने पूजाने तिचे नखरे करायला सुरुवात केली। गोऱ्या महिलेला पाहून अनेकांच्या मनाचा तोल सुटण्यास सुरुवात झाली आणि त्यांच्याशी पूजाचा संपर्क होऊ लागला। आता प्रश्न असा होता की गाडीवर नोकरी करावी की लोकांशी संपर्क ठेवावा, हे तर सर्व सुरू होते। मात्र यापेक्षा पूजाला आगारातील कर्मचाऱ्यांबरोबर जवळीकता भरी वाटली, कारण जर नोकरी करताना अडचण आली तर कर्मचारी आपल्याला वाचवतील असे तिला वाटत होते। त्यामुळे तिने आगारातील एका कर्मचाऱ्याशी संपर्क सुरू केला। त्याच्याशी लाडाने बोलणं, मोबाईलवर मेसेज करणे असे नखरे सुरू झाले। त्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले की पूजाला काय पाहिजे, त्याप्रमाणे त्याने देखील पूजाबरोबर जवळीकता साधायला सुरुवात केली आणि पूजाला जे पाहिजे होते ते तिच्या आयुष्यात तिला मिळाले। पहिल्या कर्मचाऱ्याला पूजाने जाळ्यात ओढले आणि त्याच्याबरोबर संबंध करायला सुरुवात केली। महिला जर स्वतः आपल्याला अंगावर घेत असेल तर आपल्याला काय हरकत आहे, म्हणून त्या कर्मचाऱ्याने पूजाबरोबर खुल्लमखुल्ला संबंध करायला सुरुवात केली। पण पुढे नियतीने काय वाढवून ठेवले आहे हे त्या कर्मचाऱ्याला माहिती नव्हते। आता पूजाने त्या कर्मचाऱ्याबरोबर तर संबंध सुरू ठेवले, पण त्यानंतर दुसरा एक कर्मचारी जाळ्यात ओढला, त्याच्याबरोबरही संबंध सुरू केले आणि शेवटी तिसरा कर्मचारी पूजाच्या जाळ्यात अडकला। तेव्हा तिने पहिल्या कर्मचाऱ्याकडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली। जर तुम्हाला पैसे दिले नाही तर मी तुझ्याबरोबर कसे संबंध प्रस्थापित केले त्याचे व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे आहे, ते घेऊन मी पोलीस ठाण्यात जाईन। पूजाने धमकी दिल्यामुळे पहिल्या कर्मचाऱ्याची तर पाचावर धार बसली। आतापर्यंत घेतलेला आनंद अडचणीचा ठरू लागला होता। त्याला वाटत होते की पूजा ही त्याच्यावर प्रेम करते, पण या पाठीमागे तिचा दुसराच इरादा होता। पूजाने तिन्ही कर्मचाऱ्यांबरोबर संबंध केले होते, त्यांचे फोटो काढले होते, त्यांची शूटिंग करून घेतली होती, त्यामुळे तिघेही जण तिच्या आमिषाला बळी पडले होते। तिघांकडून तिने पैसे उकळायला सुरुवात केली। जेव्हा तिघेही एकमेकांच्या अडचणी सांगू लागले तेव्हा हे प्रकरण उघड झाले।
तेव्हा तिघांनी विचार केला की पूजाने तर आपल्याला जाळ्यात ओढले आहे, आता ती ब्लॅकमेल करत आहे. आता तिच्या मागणीप्रमाणे तिला तर पैसे देता येणार नाहीत. त्यापेक्षा आपण तिघेही पोलीस ठाण्यात जाऊ आणि पूजाविरुद्ध तक्रार देऊ. तेव्हा तिघेही पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी आतापर्यंत जे काही घडले होते त्याविषयी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात पूजाला अटक केली. हॅनी ट्रॅपच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात भारती विद्यापीठ पुणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. पूजाने श्रीमंतीसाठी जाळे तर चांगले विणले होते, पण ज्या ठिकाणी नोकरी करत आहोत त्याच ठिकाणी तिने तिचा दुसराही धंदा सुरू केला होता. शेवटी तिच्या या कर्माची शिक्षा तिला मिळाली. पोलिसांनी तिला अटक केली आणि पुणे आगाराने तिला नोकरीवरून निलंबित केले.